नमस्कार। मोल्ट हा उठलेला आहे की नाही हे आपण कशाने समजतो त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया। आता तुम्हाला समोर आळ्या दिसत आहेत। बऱ्यापैकी मोल्ट हा उठलेला आहे, परंतु जे नवीन रेशीम शेतकरी असतात ज्यांची पहिली बॅचेस वगैरे असते त्या शेतकऱ्यांना मोल्टवरच्या आळ्या किती टक्के मोल्ट उठलाय हा समजत नाही। तर या व्हिडिओमध्ये आपण मोल्ट कशा पद्धतीने ओळखून घ्यायचा ते समजूया। तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दोन आळ्या दिसत आहेत। एक आळी जी समोरची आहे ती आळीच आकाशाकडे तिने डोकं केलेलं आहे आणि पाठीमागची आळी आहे ती बसलेली आहे। यामध्ये फरक कसा ओळखायचा? जी आकाशाकडे ज्या आळीनं डोकं केलेलं आहे त्या आळीचा जो त्वचेचा शेंड आपला शेंड आहे खायचा, तो शेंडा पहा निमुळता झालेला आहे। निमुळता म्हणजे जुना शेंडा आहे तो। आणि जर नवीन आळीचा पाहिला मोल्ट पास झालेला तर त्यांची चोच ही मोठी झालेली असते। तर यावरून तुम्ही पाहू शकता की मोल्ट हा कशा पद्धतीने पास झालेला आहे की नाही। आता तुम्ही पहा, ही जी आळी दिसत आहे मी बोट लावलेलो, ही आळीचं जे शेंड आहे खाण्याचा तर तो पडलेला नाहीये, तर त्यामुळे तो आपल्याला टोकदार निमुळता झालेला दिसत असतो। आणि ही पाठीमागच्या आळीचा जे शेंड आहे तो तुम्हाला मोठा झालेला दिसत असेल, तर तो जेव्हा त्याचा शेंडा हा पडतो त्यानंतर तो नवीन जन्मलेला शेंडा हा मोठा असतो। यावरून तुम्ही सरासरी आळ्यांची समजू शकता मोल्ट पास झालेला आहे की नाही। आता बऱ्यापैकी हे ज्या आळ्या तुम्हाला समोर बसलेले दिसत आहेत ह्यांची त्वचा निघलेली नाहीये व शेंडा पण पडलेला नाही, त्यामुळे या आळ्या मोल्ट वरती आहेत। आणि ज्या आळ्या उठलेल्या आहेत त्या आळ्यांची तुम्हाला आता समोर स्पष्ट दिसेल तुम्हाला, ही आळ्यांची जी चोच आहे तर ती मोठी आहे। तर यावरून तुम्ही समजू शकता या दोन्हीमधील फरक। या दोन्हीमधील फरक जर तुम्हाला समजला तर 100% आळ्या मोल्ट पास झालेला आहे की नाही या गोष्टी तुम्हाला समजतील। माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा व रेशीम निगडीत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा। धन्यवाद।